कुरुंदवाड शहर व परिसरातील वाढत्या अवैध व्यवसायांविरोधात दलित प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष संग्रामसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवाजी पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। शहरातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच संघटित स्वरूपात अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। यावेळी आंदोलनादरम्यान अवैध धंदे हटाव, शिरोळ तालुका बचाव, अवैध धंदेवाल्यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। संग्रामसिंह राजपूत यांनी आरोप केला की पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी कुरुंदवाड शहरात अवैध व्यवसायांचे जाळे पुन्हा विस्तारत आहे। विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने मटका, कॅसिनो आणि इतर जुगारांचे अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। अशा अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून युवक व्यसन आणि जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली। राजपूत यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, त्यांच्या आर्थिक साखळीची चौकशी करावी आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। येत्या 8 दिवसात अवैध व्यवसायधारकांवर कारवाई करून पूर्ण अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे अधिक तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा संग्रामसिंह राजपूत यांनी दिला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे कुरुंदवाड परिसरात अवैध व्यवसायांच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। लोकशक्ती न्यूजसाठी विजय पाटील। मध्ये अवैध धंद्याचे जाळे पसरले आहे। शिरोळ तालुक्यातील मटका घेणाऱ्यांचे सरताज या कुरुंदवाड शहरामध्ये बसले आहेत। पोलिसांनी प्रामाणिकपणे यांच्यावर कारवाई करून देखील सुद्धा या कारवाईंना न जुमानता मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका चालू आहे। माझा पोलिसांना हीच नम्र विनंती आहे की अशा मटका माफियांच्यावर, असे अवैध धंदे करणाऱ्यांच्यावर लवकरात लवकर मोकोका अंतर्गत कारवाई करावी। या अशा मटका माफियांच्यामुळे लाखो घरे देशोधडीला लागले आहेत आणि या लाखो घरे देशोधडीला लागल्यानंतर याच संघटन गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तरी माझी या तुमच्यामार्फत या प्रशासनाला एकच विनंती अशी आहे की आपण तर कारवाई करतातच, पण या कारवाईंना हे माफिया लोक किती जुमानतात याची देखील आपण दक्षता घेतली पाहिजे। या कारवाईंना न जुमानता देखील सुद्धा जर मटका मोठ्या प्रमाणात चालू इतर राहत असेल या शिरोळ तालुक्यामध्ये आणि प्रामुख्याने या कुरुंदवाड शहरामध्ये, तर अशा लोकांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आणि जर मोकोका अंतर्गत कारवाई नाही झाली येत्या 8 दिवसात, तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही कोल्हापूर SP कार्यालयासमोर करणार असल्याची ही त्यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान।